नवी मुंबईत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। आगामी मनपा निवडणुकीत आलात तर सोबत, अन्यथा तुमच्या शिवाय, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी दिलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। महायुती महायुती युती नाही तर युती नसेल, परंतु तो निर्णय जिल्हा स्तरावर होत नाही, नेते ठरवतात। म्हणून नेत्यांकडून जो निर्णय त्या ठिकाणी आमच्याकडे येईल त्या भूमिकेबरोबर आम्ही असू आणि त्याप्रमाणे निवडणुका या ठिकाणी होतील। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात जात भाजपलाच आव्हान दिले। आगामी निवडणुकीत सोबत आल्यास ठीक, अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढणार असल्याचं म्हणत स्वबळाचा नारा दिला। दरम्यान पालिका निवडणूक एकत्र लढायची की स्वतंत्र, याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचं भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी म्हटलंय। महायुती म्हणून आपण लढणार आहोत। महायुतीमधून जर लढणार असो तर महायुती म्हणून लढू, आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल, खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। भारतीय जनता पार्टी ही पक्ष शिस्त असलेला पार्टी आहे, त्याच्यामुळे त्या पक्षाची भूमिका ही फिक्स असते। महायुती महायुती युती नाही तर युती नसेल, परंतु तो निर्णय जिल्हा स्तरावर होत नाही, नेते ठरवतात। म्हणून नेत्यांकडून जो निर्णय त्या ठिकाणी आमच्याकडे येईल त्या भूमिकेबरोबर आम्ही असू आणि त्याप्रमाणे निवडणुका या ठिकाणी होतील। नरेश मस्केंनी नवी मुंबईत जात स्वबळावर लढण्याचा नारा पहिल्यांदाच दिला नाहीये। 22 एप्रिलला ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। दरम्यान यावेळी त्यांनी आगामी पालिका स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं। बघा, आम्ही सर्वजण आम्ही जे प्रयत्न करतोय ते या नवी मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता आणण्याकरता आमची महायुती आहे। लोकसभा विधानसभाला आम्ही एकत्र निवडणुका लढलेलं, महानगरपालिकेत सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। आमची इच्छा आहे महायुती म्हणून निवडणूक लढण्याची। 13 नगरसेवक येण्याने महायुतीची ताकद आम्ही वाढवतोय। आणि हो, ज्यांना वेगळं कोणाला लढायचं असेल तर आमची सुद्धा वेगळे लढण्याची तयारी आहे। गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवल्याचं दिसतंय, कारण गणेश नाईकांनी ठाण्यात जात एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं होतं। बाबाशी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही। कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला, त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटतं। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली। भाजपकडून ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जोर दिला जातो, तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेकडून देखील नवी मुंबईमध्ये रणनीती आखण्यात येते। त्यामुळे महायुती आगामी पालिका एकत्र लढणार की स्वतंत्र हे देखील पाहणं महत्वाचं आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।